पीओके मधील पाकिस्तानची फॉरवर्ड पोस्ट भारतानं उडवली आहे। आज पहाटे 5:45 वाजता ही पोस्ट उडवली आहे। भारतानं प्रत्युत्तरादाखल मारा करत पाकिस्तानची फॉरवर्ड पोस्ट ही उडवल्याचं समजतंय आणि त्याची ही दृश्य आता समोर आलेली आहेत। याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, नक्कीच दीपक, आता आपण पाहतोय पाकिस्तानच्या अनधिकृत असा कब्जा केलेला काश्मीरचा जो भाग आहे त्या भागातील पाकिस्तानी पोस्ट ही भारताने उडवून लावलेली आहे। काल रात्री आपण सर्वात पहिल्यांदा हे सांगितलं होतं की भारताकडून हवाई दलाने हल्ला सुरू झाल्यानंतर पाकिस्तानचं पूर्णपणे आकाश हे भारताने डॉमिनेट केल्यावर नौदलही सज्ज झालेलं, नौदलाच्याही बोटी या अरेबियन समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गस्त घालतायत आणि युद्ध सराव करतायत। तर दुसऱ्या बाजूला आणि त्याच्यानंतरचा जो तिसरा टप्पा या सगळ्या युद्धातला आपण म्हणतोय तो म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवरती आता पाकिस्तानची पोस्ट ही उडवून लावलेली आहे भारताने। आता 2-3 दिवसांपूर्वी काही बातम्या आपण ऐकल्या होत्या आणि याची माहिती मिळत होती की पाकिस्तानी अनेक पोस्टवरून सैनिक निघून गेलेले आहेत असंही म्हटलं जात होतं। आणि आज जर आपण पाहिलं तर जो पाकिस्तानकडून पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर आहे, या पाकव्याप्त जम्मू काश्मीरातील ही फॉरवर्ड पोस्ट होती। कुठल्याही लाईन ऑफ कंट्रोलवरती जी सगळ्यात पहिली छावणी असते सैनिकांची, ज्याला फॉरवर्ड पोस्ट म्हटलं जातं, तर या फॉरवर्ड पोस्ट असणं म्हणजे त्या देशाच्या त्या सीमेवरचा एक प्रेझेन्स असतो, त्या देशाची त्या सीमेवरची उपस्थिती असते। त्यामुळे सोमेश, तुझे अपडेट देतोय आपण, याबद्दलचं आणखीन विश्लेषण करून घेऊयात। आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल निवृत्त सतीश ढगे सर सुद्धा आहेत। सर, पुन्हा एकदा पाकिस्तानला आपण चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि पाकिस्तानमधली पीओके मधली ही कठुआ भागातली पोस्ट उडवण्यात आल्याचं समजतंय, यावर काय प्रकाश टाकाल? नक्कीच, मुळात जे आहे आपण त्या ठिकाणी पाहिलं की थर्मल इमेजिंगच्या माध्यमातून आपल्या एडीजीपीआयच्या माध्यमातून सुद्धा काही गोष्टी पोस्ट त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि कशा प्रकारे पाकिस्तानची फॉरवर्ड पोस्ट ही आपण जी आहे उद्ध्वस्त केलेली आहे याचं प्रूफच आपण याच्या अनुषंगाने दिलेलं आहे। एका बाजूला पाकिस्तान जो आहे कांगावा करतो, पाकिस्तान जे काही आरोप भारताविरुद्ध त्या ठिकाणी लावतो की त्यांचे आम्ही 5 फायटर जेट पाडले, एवढंच नाही, कालच्या रात्री आमचे जे आहेत भारताचे 25 ड्रोन जे आहे आम्ही पाडले, फक्त तो अशा प्रकारचे आरोप करतो पण कुठलंही प्रूफ देत नाही। आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं धडधाकट आपल्याला समोर आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी दिसतंय, तशा प्रकारचं प्रूफ इंडियन आर्मीच्या तर्फे त्या ठिकाणी दिलं जातंय। यावरून पाकिस्तानचा बुरखा जो आहे पुरा फाटलेला आहे आणि वेळोवेळी आपण पाहतोय की पाकिस्तान अशा प्रकारचा कांगावा करत असतो। कालच्या प्रेस ब्रीफिंग मध्ये मुख्यतः मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी हाही एक महत्त्वाचा मुद्दा ठेवला की डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन कशा प्रकारे प्रोपोगंडा पाकिस्तान करतोय आणि ज्याच्या माध्यमातून खोट्या बातम्या त्या ठिकाणी पसरवत राहतो, त्याला सुद्धा एक प्रकारे मोडून काढण्यासाठी ज्या प्रकारची पहल भारत सरकारतर्फे घेतली जाते, अशा प्रकारची प्रूफ आपल्या समोर येत आहे। त्यावरून पुन्हा पाकिस्तानचा चेहरा किंवा त्याचा बुरखा जो आहे दहशतवादाला सपोर्ट करण्याचा तो त्या ठिकाणी फाटतोय आणि भारतासमोर पाकिस्तान उभा राहू शकणार नाही, हे सुद्धा याच्यामधून स्पष्ट होत आहे। त्यामुळे सर, निश्चितच ही एक मोठी कारवाई म्हणावी लागेल। आणखी एका बाबतीत तुमच्याकडे यायचंय, पण तत्पूर्वी आपण ही बातमी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात। डरपोक पाकिस्तानचा भ्याड हल्ला हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झालेला आहे। पूंछमधील 92 वस्त्यांवर पाकिस्ताननं हा भ्याड हल्ला सुरू केला। भारताच्या स्ट्राईक नंतर पाकिस्तानची कालची रात्र ही त्यांच्यासाठी काळ रात्र ठरली आणि आता पाकिस्ताननं सीमेलगतच्या वस्त्यांना लक्ष्य करायला सुरुवात केलं आणि त्यानंतरची आता ही दृश्य समोर येतात। पूंछमधील घरांवर पाकिस्तानी लष्करानं हा मारा केलेला आहे आणि हा सगळा मारा सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला आहे। आपण पुन्हा एकदा सतीश ढगे सरांकडे जाऊया। तर सर, सातत्यानं हा पाकिस्तान तोंडावर आपटतोय, मात्र या कुरापती काही त्यांच्या थांबतच नाहीयेत। मुळात पाकिस्तानचं लष्कर जे आहे ते भारताच्या लष्करासमोर टिकूच शकत नाही आणि ज्या प्रकारची आपली तयारी आहे ती तयारी सगळ्या जगानं पाहिलेली की काही तासामध्ये पाकिस्तानच्या लष्कराचे कसे बुरे हाल होत आहेत। मग हे सगळं असताना काही ना काहीतरी आम्हाला करणं म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराला हे दाखवणं आवश्यक आहे की आम्ही सुद्धा कारवाई करतोय, आम्ही सुद्धा काहीतरी दाखवतोय, आम्ही सुद्धा काहीतरी जे आहे आमचा दमखम दाखवतोय। मग तसं जर दाखवायचं असेल तर निष्पाप भारतीय जे आहेत त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला करणं, निशस्त्र लोकांवर हल्ला करणं। परवा सुद्धा आपण पाहिलं की रात्री त्या गुरुद्वारामधले जे ग्रंथी आहेत, गुरुद्वारामधले जे शीख बांधव आहेत, ते पूजा करताना त्यांच्यावर त्या ठिकाणी हल्ला तो करतोय आणि सीसीटीव्ही मध्ये असे सगळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।